मागणे ते तुझ प्रती आहे संतासी निरवी हेची मजली. आमच्या सर्व शिक्षक परिवाराच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं या आईंना या ठिकाणी भावपूर्ण शब्दांची श्रद्धांजली अर्पण करतो. भगवंत आमच्या या नेवे परिवाराला आईच्या स्मृती जपण्याचं आणि जगण्याचं बळ देव ही प्रार्थना करतो आणि थांबतो. माझ्यानंतर माझा परिवार काय करतोय? केवळ शोक करतोय का? नाही करत आहे. तो माझ्या आठवणींचा जागर करतोय. म्हणजे एक लक्षात घ्या, एक जाऊ जेव्हा आपल्या शेजारणीला, आपल्या परिवारातल्या बाईला आई म्हणते, अफाट आहे हो. मैत्रीण म्हणते, किती अलौकिक नातं आहे. सखी म्हणते, एक नात जिचं आयुष्य 10 वर्षांचं आहे, 12 वर्षांचं आहे, ती त्याच भावनेने रडते, आक्रोश व्यक्त करते, त्याच भावनेने आप्पा करतात. भिडे माया म्हणता म्हणता ओठा लागी ओठ भिडे, तिच्या पाण्यातले बाळकडू त्यात संस्कारांचे धडे. प्रेमलता काकू म्हणजे आमची ताई, आयुष्यभर निरपेक्ष भावनेने जगणारी एक आई. प्रेमलता काकू म्हणजे आमची ताई, आयुष्यभर निरपेक्ष भावनेने जगणारी एक आई. ताई म्हणजे घरातलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व. ताई म्हणजे घरातलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व. प्रेमळ स्वभाव, साधी राहणी हे तिचे 2 तत्व. संस्कार चक्रात स्वतःला आयुष्यभर झोकले, संस्कार चक्रात स्वतःला आयुष्यभर झोकले. कर्तव्य पार पाडता पाडता स्वतःच्या सुखांना मुकले. दिली अण्णांना बहुमोलाची साथ आयुष्यभर, दिली अण्णांना तिने बहुमोलाची साथ आयुष्यभर. आले जीवनात बहुसंख्य किंतु परंतु जर तर. दरवर्षी कैरीचं लोणचं आणि दिवाळीचा फराळ, दरवर्षी कैरीचं लोणचं आणि दिवाळीचा फराळ. हाती तिच्या अन्नपूर्णा, खाण्यापिण्याचा सुकाळ. सुखदुःखाच्या छायेतच तिनं साकारलं गोजीरवाणं घर, सुखदुःखाच्या छायेतच तिनं साकारलं गोजीरवाणं घर. स्वतःसाठी न जगता कुटुंबाच्या आनंदात घातली भर. या प्रेमलतेवर बहरली सारी कौटुंबिक फुलांची नाती, या प्रेमलतेवर बहरली सारी कौटुंबिक फुलांची नाती. मुले मुली नाती पणती सुगंधात नाती. प्रेमलतेवरची सारी फुले आज पोरकी झाली, प्रेमलतेवरची सारी फुले आज पोरकी झाली. आम्हा साऱ्यांना सोडून ताई आज देवाघरी गेली. ना कधी केली तीर्थयात्रा, घरालाच मानलं काशी. ना कधी केली तीर्थयात्रा, घरालाच मानलं काशी. वैकुंठासी जाण्यास तिने साधली एकादशी. भक्ती तिचा प्रपंच आणि संसार तिची भक्ती, भक्ती तिचा प्रपंच आणि संस्कार तिची भक्ती. परमेश्वर देव तिच्या आत्म्यास शांती आणि मुक्ती. झालं कर सुना आज हरवले मातृछत्र, झालं घर सुना आज हरवले मातृछत्र. तिच्या आठवणी स्मरता स्मरता पाणावले नेत्र. धन्यवाद. विनंती करते की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त. माझ्या मावशी प्रेमलेता खरोखरच नावाप्रमाणे प्रेमळ होत्या. आज गंधमुक्तीच्या प्रसंगी मावशीच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. मावशी आज आपल्याला सोडून जरी गेली असली तरी अनेक चांगल्या आठवणी आणि चांगल्या आठवणी संस्काराची शिदोरी ठेवून गेलेली आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये राहूनसुद्धा तिने आम्हाला चांगले संस्कार दिलेले आहेत. आज प्रत्येक अडीअडचणीमध्ये मावशीने मदत करण्याचा तिचा स्वभाव आजही मला आठवतो. मावशी स्वर्गीय माझी आई स्वर्गीय कुसुम मधुकर नेवे ही सगळ्यात लहान असल्यामुळे आमच्या घरी मावशीचे कायम येणे जाणे असायचे. आमच्या घरामध्ये झालेल्या प्रत्येक कार्यात मावशीचा सल्ला घेतल्याशिवाय कार्यारंभ होतच नसे. माझ्या बहीण भावाच्या लग्नात मावशीने मार्गदर्शनापासून संपूर्ण कार्याची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. प्रत्येक सुखदुःखात आमच्या परिवारासोबत मावशी व मावसाजी अण्णा कायम असायचे. 4-5 वर्षापासून मावशीचे चालणे फिरणे बंद झाले. मी आणि माझी पत्नी सौ अंजली आम्ही मावशीच्या भेटीला महिन्यातून किमान 4-5 वेळा अवश्य येत असतो. म्हातारपण आणि बालपण हे सारखेच असते. अनेकदा तर मावशी म्हणायची, बालू तो रविवारी येणार होता, आला नाहीस. अनेक वेळा म्हणायची, पुढच्या वेळेला अंजुला नाही. मी नेहमीच म्हणतो की ज्याच्या
घरात आई वडिलांचा सहवास असतो तीच त्याची काशी आणि पंढरी असते. कशाला जायचं काशी आणि पंढरीला? तुमची ज्ञान पंढरी, तुमची गुरुमाऊली तुमच्या घरात होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी न रागावता, न चिडता, न तिरस्कार करता सगळं आईचं त्या ठिकाणी केलं. म्हणून संजू भाऊ, हे आयुष्याचं पुण्य सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. ते तुमच्या वाट्याला आलं आहे, तुम्ही ते घेतलंय. आमचा सहकारी मित्र सुनील नेहे सर असतील की लहानपणी जेव्हा पोलिओने त्यांच्या पायाला ते अपंगत्व आलं, मला कळालं की कडीवरती घेऊन या माऊलीने कसा प्रवास केला असं. म्हणजे कल्पना करा की आजही तुम्हाला भुसावळ स्टेशनचा दादरा जर पायाला लागलं तर मला सांगा, एका दमात चढून बघा. पण तो दादरा असंख्य वेळा आपल्या लेकाला घेऊन उपचारासाठी तर चढलेलं आहे. ही माय असते. म्हणजे प्रभू शिंदे जे म्हणतात ना की माय काय असते, तर आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावरची साय असते. की हे आई आहे की जी आपल्या मुलांसाठी सारखंच प्रेम करते. त्या ठिकाणी एक धीर म्हणजे आमचे नाना, खरं म्हणजे धीर आणि वहिनींचं नातं. पण ओक्साबोक्सी आपल्या वहिनींसाठी ओक्साबोक्सी रडणारा माणूस काय असेल, हे नातं जे आहे, ही अलीकडच्या कुटुंब व्यवस्थेतली आमची नाती ही व्यावहारिक झाली आहे, स्वार्थी झाली आहे. आणि इथे मात्र हे सगळे अपवाद आम्ही पाहतो की असं कुठेही काही दिसत नाही. हे जय श्री दीपक, श्री प्राध्यापक डॉक्टर सुनील यांच्या मातोश्री कै गंगा भागीरथी प्रेमलता मधुकर नेवे यांना रविवार 2/4/2023 रोजी सकाळी 8 वाजता देवाज्ञा झाल्याचे कळले. ही दुःखद बातमी ऐकून वाईट वाटले. काळाचा महिमा ताळत जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकास विधिलिखितानुसार मृत्यूस सामोरे जावेच लागते आणि म्हणून मृत्यू हेच अंतिम सत्य असे म्हटले गेले आहे. ताई, तुमच्या मनी होता मोठेपणा, वागण्यात होता साधेपणा, न कधी दाखवला मोठेपणा, दिली साथ सर्वांना, प्रामाणिकपणे उडून गेला प्राण अचानकपणे. जशी वेळ येईल जाईल तशी तुमच्या नसण्याची जखम सुद्धा भरून येईल, परंतु आजवरच्या आठवणींना कुठलीही तोड नाही. जे झाले ते वाईटच झाले, यावर विश्वास बसत नाही. नेवे परिवारातील काही प्रेमलताताईंच्या रूपाने सर्वांचा अनमोल सहवास कायमचा हरवला आहे. संपूर्ण परिवार हा पोरका झाला आहे. समस्त समाज बांधव तसेच कार्यकारिणी मंडळी नेवे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर तुम्हा सर्वांना या कठीण प्रसंगातून लवकरात लवकर सावरण्याचे सामर्थ्य देवो आणि परमेश्वर मृतात्म्या चिरशांती व सद्गती देवो, ही प्रभू विश्वकर्मा चरणी प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या शब्दांसाठी, आपल्या ताईंना पुढील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी संजूदादांना विनंती करते की त्यांनी यावे आणि त्यांच्या भाव व्यक्त करावे. आई आई का गेली आम्हाला सोडून, हसणाऱ्या आमच्या डोळ्यामध्ये आसवे मागे ठेवून. 4 भाऊ आहे एकच सारखे, सर्व सुना नातवंडाचे तू होती लाडकी. सर्वांवर अफाट प्रेम करून जिंकून घेतलं मायेने, असे प्रेमळ छायाछत्र का हिरावले नियतीने. वार्ता कळतात सुन्न झाले, डोळे भरले पाण्याने, सगळेच पोरके झाले आई तुझ्या दुःखद जाण्याने. अथक प्रयत्न केले आई तुझ्या कर्तव्यनिष्ठ मुलांनी, त्यांना तेवढीच साथ दिली तुझ्या प्रेमळ सुनांनी. सुखी अशा परिवारामध्ये अचानक आली सुनामी, सोबत आहोत आम्ही सर्व, धीर सोडू नका अक्कान आरती तुम्ही. आई लाडक्या लेकी सदैव धावल्या हाकेला, आता मात्र रडू लागल्या पाहून रिकाम्या जागेला. आई तुझ्या आधाराची विशाल होती सावली, तुझ्या मागेही आम्हा सर्वांना सुखी ठेव साईनाथ माऊली. आई सदैव आमच्या स्मरणात राहील
तुझ्या प्रेमळ वागण्याने देवालाही वाईट वाटले असेल. त्याच्या याच निर्णयाने ज्याप्रमाणे गुलाबाचं फुलही काट्यातून फुलावे, जीवनाचा हाच खरा अर्थ असावा. आता अश्रूतून असावे. भावपूर्ण श्रद्धांजली. आपणा सर्वांना नमस्कार करते. आमच्या ताई स्वर्गीय गंगा भागीरथी प्रेमलता मधुकर नेवे यांचे दिनांक 2/4/2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज त्यांच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम. आमच्या ताई सर्वार्थाने ताईच होत्या. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून नेहमी ते हे सिद्ध करीत असायचे. त्यांच्या नावातच प्रेम हा शब्द होता आणि खरोखर आयुष्यभर त्यांनी प्रेमच वाटले. त्यांना खंबीर साथ होती ती अण्णांची आणि दोघे जणू एकमेकांसाठी पूरकच होते. आजच्या इंग्रजी भाषेत मेड फॉर इच अदर म्हणतात ना, तसं. अशा या ताईंची मुलेही फार कर्तबगार. त्या म्हणावे ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तशी ही सगळी मुलं आज त्यांची सेवा करून अतिशय तृप्त झालेली आहेत आणि तो जो एक मनात आत्मा जो आपला शांत झालेला असतो की आपण आपल्या आईसाठी सगळं करू शकलो, ही भावना आज सर्वांच्या मनात आहे. ताईंच्या दोन्ही मुली देखील खूप गुणी आहेत. एक आमच्या अक्का आणि आमच्या आरतीताई. ताईंचे चिरंजीव श्रीकांत मधुकर नेवे, संजय, दीपक आणि सर्व भुसावळकरांना म्हणा तर सगळ्या जिल्ह्याला परिचित असलेले आमचे प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे. अशा आमच्या ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या परिवाराच्या वतीने गेले 3 दिवसापासून आम्ही जागर आईच्या स्मृतीचा हा एक नवीन उपक्रम घेतला होता. हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आई या व्यक्तिरेखेच्या प्रती विनम्रतेचा भाव व्यक्त करण्याची एक संधी आम्हाला जणू मिळाली होती. आईंना शब्दांच्या आणि आठवणींच्या माध्यमातून अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी काव्यवाचन आणि गीत गायनाचा कार्यक्रम घेतला. श्रीमती जयश्री काळवीट यांच्या स्वरचित आई या विषयावरच्या कविता त्यांनी सगळ्यांसमोर सादर केल्या आणि आमची ताईंची नात आणि आमच्या सर्वांची लाडकी पियुषा तिने ताईंच्या आवडीची गाणी देखील इथे सादर केली. दुसऱ्या दिवशी श्रीमती संगीता बोलके यांनी आई या विषयावर कथाकथन सादर केले. त्यांच्या एकपात्री अभिनयातून सर्वांचेच डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही. आमच्या परिवारातील मुलींनी, नातींनी, सुनांनी त्यांच्या स्वरचित कविता देखील त्या दिवशी सादर केल्या. आणि काल म्हणजेच 12/4/2023 आमच्या या जागर स्मृतीच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण दीपक महाराज यांनी त्यांचे कीर्तन सादर केले. अतिशय प्रबोधनपर कीर्तन होते. आजच्या मुलांनी आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आणि प्रत्येकाने आपला प्रारब्ध कसा जतन करून ठेवावा हे त्यांनी त्यांच्या कीर्तनातून आम्हाला सांगितले. आता तो आशय काहीसा असा होता, जिंदगी 4 बहारों के सिवा कुछ भी नहीं, जिंदगी 4 बहारों के सिवा कुछ भी नहीं, गीत में मीत पुकारो के सिवा कुछ भी नहीं, कुछ दिन और भीड़ भरम में जी लो, कुछ दिन और भीड़ भरम में जी लो, अंत में 4 सहारों के सिवा कुछ भी नहीं. माणसाने जगावे कसे आणि मरावे परी कीर्ती रूपे उरावे कसे हेच या कीर्तनातून काल आम्ही शिकलो. असा हा जागर आईच्या स्मृतीचा आम्ही केला आणि याचाच एक भाग म्हणून आईंच्या नावाने स्मृती वृक्षाचे रोपणही केले. आज आमच्या ताईंच्या प्रती आपण शब्दांच्या रूपाने भावांजली वाहणार आहोत आणि त्यासाठीच आपणा सर्वांच्या समोर मी आज उभी आहे. आईसाठी एकच म्हणता येईल, अक्सर ये दुनिया हमें मुसीबत में डाल देती है, अक्सर ये दुनिया हमें मुसीबत में डाल देती है, लेकिन माँ की हर दुआ मुसीबत में काम आती है, माँ की हर दुआ मुसीबत में काम आती है. सर्वप्रथम शब्दांजली अर्पण करण्यासाठी सौ श्रेया हेमंत नेवे यांना मी आमंत्रित करते. नमस्कार, मी श्रेया, पण मी आमच्या ताईची स्मिता बरं का. 10, 11, 12 जागर आईच्या स्मृतीचा हा 3 दिवस
जो आपण कार्यक्रम इथे बघितलात, तर हे आपण साऱ्यांनाच माहिती आहे की आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत. तर माझ्या परीने, माझ्याजवळ शब्द पुरेच आहेत, पण मी माझ्या परीने इथे श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करत आहे ताईच्या स्मृतीस. तर आपण ऐकून घ्यावे. ना तीच खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाचा उद्धार करू शकते या तत्वावरती माझा नितांत विश्वास आहे. कारण मी पाहतोय किती शिकल्या असतील माहित नाही, पण निश्चित तुमच्या आमच्यापेक्षा जास्त शिकल्या होत्या. कारण शाळेच्या शिक्षणापेक्षा समाजातलं अनुभवांचं शिक्षण मोठं असतं. सहजच लहानपणी मुलं, आज 10-15 मुलं जर घरामध्ये आले असतील आणि सहजपणे सांगितलं असेल, काकू ही तुम्ही जे खाताय मला देऊन टाका, पटकन आपल्या ओटाकडे, तोंडाकडे जाणारा घास पटकन त्या मुलांच्या ओटाकडे गेला असेल की हा माझा श्रीकांत आहे, तसा हा माझा नागेश आहे, तसा हा माझा किशोर आहे. आणि म्हणूनच हे शक्य होतं की किशोर दादा असतील, नागेश दादा असतील किंवा हे सगळी मंडळी का धावून येते. कारण ती आई फक्त 4 मुलांची किंवा 5 मुलांची आई झाली नाही, ती नेवे परिवाराची आई झाली. आणि म्हणून या ठिकाणी हे भाग्य या परिवाराला लाभलं त्या ठिकाणी. आणि म्हणून मी म्हटलं की अशी पाखरे येती, अशी पाखरे दाती, 2 दिवसांची रंगत संगत, 2 दिवसांची नाती. आयुष्य हे 2 दिवसांचं आहे. त्या ज्या पद्धतीने जगल्यात, कष्टातनं हा सगळा संसार फुलवला. आज पुण्याला नेवे परिवार आहे, साकडीला आहे, अहमदाबादला आहे, भुसावळमध्ये आहे. हे सगळं जे उभं राहू शकलं, त्या उभं राहण्यामागे या कुटुंबातल्या पूर्वजांचा खूप खूप मोठा वाटा असला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, जाता जाता तुम्हा सर्वांना एकच विनंती करेल. नेवे परिवाराबद्दल तर मला हा विश्वास आहे की नेवे परिवारातला प्रत्येक घटक जोपर्यंत या पृथ्वी तलावरती असेल, तोपर्यंत तो त्यांच्या अण्णांना, आईला आणि त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना स्मृतीत ठेवील. स्मृती म्हणजे गंधमुक्तीच्या या याच्यातून आठवणींना मुक्ती आपण करू शकत नाहीये. ही दुःखाची मुक्ती आहे, ही औपचारिक संस्कारांची मुक्ती आहे. पण आमची आई या परिवारामध्ये सतत आठवणींच्या रूपाने या ठिकाणी राहील. त्यांचा त्याग आणि समर्पण, त्याग आणि समर्पणाचे शब्द आम्ही बोलतो, पण जगत मात्र नाही. ही पिढी जगली लक्षात. या पिढीने ते जगलाय, ते भोगलाय. आणि म्हणूनच हा सगळा या ठिकाणी आलाय. प्रभू शिंदेंच्याच कवितेच्या ओळीकडे जात असताना कवी असं म्हणतात की जत्रा पांगते, पालं उडतात, पोरक्या जमिनीला उमाडे दाटतात. एखाद्या ठिकाणी यात्रा भरते ना, जत्रा भरते ना, आता इथंच घ्या ना, इथं हा शामियाना आहे, मंडप आहे, आईच्या अभिवादन करण्यासाठी ही सभा आहे. पण उद्या जर इथं आलात तर हा मंडप नसेल, हा शामियाना नसेल, हे सुंदर चित्र नसेल, काय असेल, ही ओबडधोबड जमीन असेल, हा रस्ता असेल आणि आईच्या आठवणींनी व्याकुळ झालेले घरातले बंधू असतात. जत्रा पांगते, पालं उडतात, की जत्रा खूप सुंदर असते हो, पालही खूप उडतात, पण ती जमीन जी असते ना, तेव्हा तिला जाणवतं की अरे सगळे आले आणि सगळे निघून गेले. आपण आलोय, आपण सांत्वन करायला आलोय, आपण त्यांचं सांत्वनही करतोय, पण खरं दुःख, खरी एक उणीव त्यांच्या परिवारात राहणार आहे. आणि म्हणून पोरक्या जमिनीला उमाडे दाटतात. कवी म्हणतो ना की कुणाशी बोलतील गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आईचा कॉट नकळतपणे संजू भाऊ सकाळी उठून आईकडे जायचे, ते चित्रात दिसणार नाही. नेहमी सर बाहेर असले की सहज आमच्या वहिनींना फोन करायचे की घराकडे जाऊ नये, आईला भेटू नये. ती सांगता येणार नाहीये. अप्पांचा फोन यायचा, दीपकचा फोन यायचा. हे सगळं आता संपणार आहे. पण मी पुन्हा एक विनंती करेल बंधूंनो की हे जरी त्रिकालबाधित सत्य असलं तरी आई तुमच्यामध्ये विचाराने जिवंत आहे. खूप सोसले ग आई, मिळ तुला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावाने नव्या युगाची पहाट. की नवीन युग, नव्या पिढीतलं, नवे परिवारातलं जे जे नवीन पिढी येत असेल त्या पिढीच्या मनामध्ये अण्णा असतील, आमची आई असतील, या सातत्याने राहतील. मी माझ्या प्रागतिक विचार मंच या सामाजिक संस्थे